निवडणूक आयोगाच्या प्रारूप याद्या जाहीर झाल्यानंतर मनसेचे सुनील नारकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या याद्यांवर अधिकृतरित्या हरकती नोंदवल्या होत्या आणि याच हरकतींवर सुनावणीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या येस वॉर्ड प्रभारी सहाय्यक आयुक्तांकडून शुक्रवारी मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीस जारी करण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर भांडूप विक्रोळी विधानसभेचे मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित झाले। मात्र प्रभारी सहाय्यक आयुक्तांनी निवडणूक आयोगाचा संदर्भ देत मतदार याद्या फेरबदल करण्यासंदर्भात आम्हाला कोणत्याही प्रकारचे अधिकार नाही असे सांगितले। यावर मनसे कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि सदर सुनावणी लेखी स्वरूपात देण्याची मागणी सहाय्यक आयुक्तांकडे केली गेली आहे। विक्रोळी आणि भांडूप मतदारसंघात दुबार नावाचा मुद्दा सध्या मनपा निवडणुकांमध्ये चांगलाच गाजलाय। या दुबार नावांच्या धांगडधिंग्यामुळे निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात येत असल्याचा आरोप मनसेने केलाय। आयुक्तांकडून कुठल्याही प्रकारचं आश्वासन मिळालं नाहीये। ते आयुक्तांनी एवढंच सांगितलं आहे, हे अधिकार आमच्याकडे नाहीत, हे सर्व अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे आहेत। आम्ही फक्त तुमच्या हरकतीवर फक्त उत्तर देऊ शकतो आणि हे वगळण्याचं काम हे राज्य निवडणूक आयोगच करणार, हे आयुक्तांनी आम्हाला स्पष्ट केलं आहे। मग तुम्ही त्यावर आता त्यांना काही सांगितलंय का? कारण तुम्हाला स्पष्ट दिसतंय की ही नावं दुबार आहेत, 2 किंवा 3 वेळा एका मतदाराची नावं आहेत किंवा ऍड्रेस देखील सापडत नाही, तर यावरून तुमच्याकडनं मनसेकडून काही ऍक्शन घेतली जाईल का पुढील आता काळात? आता मनसेकडून ऍक्शन म्हणजे आमचे विभाग अध्यक्ष आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे जे ठरवतील त्या पद्धतीने आम्ही आक्रमकता तर दाखवणारच, पण जे सर्वस्व राजसाहेब ठरवतील त्याच्यावर पुढचं आमचं गणित ठरेल। बाईट मनसे कार्यकर्ते। आणि म्हणूनच ही दुबार नावे मतदार याद्यांमधून काढून टाकण्यासाठी मनसे कधी रस्त्यावर उतरून आंदोलन करताना तर कधी प्रशासकीय पातळीवर आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत। व्हिडिओ जर्नालिस्ट सुमय दंडवतेसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।